नमन करुगणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्यात दंडवत दुसरी बंधू शारदाची चतुराणाची आत्मजा वाक सिद्धी विजय सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम धाऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे प्रस्तुत प्राप्त दरवटणे भुवडवाडी या गावामध्ये चालू असणारा एक दिवसीय नामयज्ञ म्हणजे थोडक्यात स्वयंभू गजानन म्हणजे ज्या दिवशी प्रकट झाले तो प्रगट दिन आम्ही काय करतो आहे यावर्षी याच दिवशी याच तिथीला साजरा करतो आहे 50 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे बरोबर आहे काय म्हणजे एक्झॅक्ट अजून कुणाला माहिती नाही काय माहिती आहे कुणाला 60 वर्ष झाली मूर्ती सापडली 50 वर्ष काय माहिती आहे का कुणाला नाही पण एक गोष्ट ऐकलेली आहे की आम्ही लहान होतो आता म्हातारे झालो म्हणजे मी अंदाज लावले 50-60 वर्ष झाली असतील तर त्यावेळेला सापडलेली आपल्या गावामध्ये सापडलेली ही स्वयंभूची मूर्ती आहे आणि या मूर्तीचा प्रकट दिन आपण साजरा करतो आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भाग्यानं पुण्याईनं आजचा दिवस आम्ही आज बघतो आहे बरोबर आहे काय भाग्य थोर नशीब थोर असेल तर जो दिवस बघायचा आहे तो बघतो नाही काय काय वेळेला आम्ही म्हणून जातो बघा आता कुठं दिवस आले ते बघायचे आणि तोवर म्हातारीला काय झालं ते काय असेल ते असेल ऐकू येते ना बोलत राहायचं फक्त तर तुमचं आमचं भाग्य थोर म्हणून आजचा दिवस तुम्हाला आम्हाला बघायला मिळाला हा सोहळा सुखाचा सोहळा आता थोडासा पावसानं घोळ केला असं म्हणू शकत नाही त्याचं काम आहे ते कधी यायचं कधी जायचं ते त्यानं ठरवायचं देवाजीच्या आले म्हणा असं म्हणायला काही हरकत नाही आले देवाजीच्या म्हणा ते कोणाचे लांब घ्या कुठं हे करा असं नाही देव म्हणले आत घ्या तर आत घ्या चला असो तर जसं का असं ना आपण आत इथं बसलेलो आहे सेवेला सुरुवात झालेली आहे आता पाऊस येऊ दे आणि काय येऊ दे आता थांबायचं नाही कुणाला उठायचं असेल बाहेर जायचं असेल टाळकरी मंडळी अजिबात बोलायचं नाही आणि बाहेर जायचं असेल तर बाहेर पण बसू शकतं बरं का काही प्रॉब्लेम असेल तर पण मध्ये आधी आता कोणी उठायचं नाही चालते ना होय तरी म्हणा विठ्ठल विठ्ठल टाळकरी टाळ खाली सोडून उभा राहायचं नाही समोर शत्रू उभा आहेत आणि बंदूक आता स्टिकर वडायला अजून वेळ आहे मग मी मारतो तर 50 गोळ्या लागतील टाळ खाली सोडून अजिबात उभं राहायचं नाही अगदी ठेक्यात टाळ वाजला पाहिजे टाळी बी वाजली पाहिजे तर आजची ही नैमित्तिक असणारी सेवा या सेवेकरता निवडलेला अभंग प्रेमाचा पुतळा आणि भक्तीचा जिव्हाळा असणारे नामदेव या अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला सांगतात थोडक्यात हा अभंग म्हणजे एक प्रोसेस आहे प्रोसेस अभंग म्हणजे प्रक्रिया आहे प्रक्रिया एक पूर्ण पद्धत आहे पद्धत ध्येयापासून साध्यापर्यंत पोहोचवलेली पूर्ण प्रक्रिया म्हणजे अभंग आहे कारण माझा अभ्यास आणि माझ्या चिंतनाला माझ्या मतीप्रमाणे मला असं वाटतं की नामदेवरायांचा हा अभंग म्हणजे असा आहे की भगवंताचं नाम आणि या भगवंताच्या नामाची वारी त्याच्यापर्यंत पोहोचवलेली म्हणायला काही हरकत नाही नाम गाऊ नाम धाऊ नाम विठोबाला वाहू आवाज कमी ठेवायचा काय झाले बघायला तर असं आहे की नामदेवरायांनी सांगितलेलं की बाबा नाव घेऊया आता पहिल्या 10 मिनिटं जरा अभंगाचा सारांश बघूया कारण आमचं होतंय असं 10 मिनिटं कसं तरी मन इथं लागते बरोबर आहे ना आणि 10 मिनिटांना कुठं जाते ऐकू येते का सांगा का आवाज कमी करूया ऐकू येते 10 मिनिटांना आपलं मन चित्त इथं राहील काय सांगता येत नाही त्या काकांचं तरी लक्षच नाही आता तिकडे बघू नका आपल्याकडे बघा
10 मिनिटांना लक्ष कुठं जाईल काय सांगता येत नाही. आणि माझं प्रामाणिक म्हणणं एक आहे, किती टाळकरी आलते, कोणचे कीर्तनकार आलते, कुणी बोलवलेलं, तिने घातलेलं काय, इथं साईडच्या मंडळींनी घातलेलं काय, हे सगळं बघत बसण्यापेक्षा अभंग कुणाचा आहे आणि का घेतला आणि संपूर्ण अभंग लक्षात राहतो का हे बघायचंय. मगाशी मला असं वाटत होतं ती लाईट गेली तेच बरं झालं, आल्या नशिबान ते असू दे आता. पण मगाशी मला वाटत होतं, कारण कसं झालं माहितीये का, कलियुगात आता डोक्यात एक माणसाच्या असं राहिलेलं की कीर्तन बघायला जायचं. महाराज काय करायला जायचं? कीर्तन बघायचं. बोला, कीर्तन बघायचं काय? मग मला मगाशी वाटत होतं आता ही लाईट गेल्या जाऊ दे, कान तरी उघडं ठेवतील का नाही. बरं, ज्याला ठेवायचं जो भाग्यवान नाही तो ठेवील, ज्याचं नशीब फुटलंय तो कान उघडं ठेवीत नाही कीर्तनात, त्याच्या कानावर आपोआप पडदे येतात. मल, विक्षेप, आवरण आपोआप पडदे येतात. त्याचं चित्त लागतच नाही महाराज. आणि ज्याला खरंच भाग्यवंत आहे त्याच्या कानावरती हे शब्द ज्याच्या डोक्यात जाणार, तो लाईट जाऊ दे काय, त्याला कीर्तनकार बघायचं नसतं, काय करायचं असते. अरे वा, माझं नशीब थोरात. श्रोते मंडळी, बोलतं भेटणं म्हणजे लय नशिबाची गोष्ट आहे. आपल्याच भागातले एक गाव आहे, त्या गावामध्ये मी सेवेला गेले. नाव सांगणार नाही. बोला 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 म्हणलं तरी बोलाय तयार नाही. शेवटी एक लेडीज मधनच उठली आणि पाया पडली. मला वाटलं ही जाणार वाटतं घरी आता, बोलायला तयार नाही. मग पाया पडले आणि परत तिथं जाऊन आता म्हणजे विचारावं तर काय, तर एका बाबांनी सांगितलं, महाराज या गावात तुमची पहिली सेवा आहे आणि तुमची पहिली नाही, कीर्तनाचीच पहिली सेवा आहे. त्यावेळेला कुणाला काही नियम माहिती, कीर्तनातला पहिला नियम, आपल्यामुळे व्यत्यय येईल असं काही करायचं. राहू दे काय माईक, वाऱ्यामुळे होते काय, आपल्यामुळे आवाज कमी करा, राहू दे आवाजले. हा, मग हा फॅन कमी करा. तर आपल्यामुळे व्यत्यय येईल असं करायचं नाही. आता नंतरची येणारी मंडळी बाहेर इथं मंडपात बसता येईल का जरा असं बघा, कारण कीर्तन तसं मी बघायचं नाही, ऐकायचंय. बरोबर आहे की नाही? हा, बाहेर थोडीशी सोय होते का बघा. आता इथून पुढचा जेवढा वेळ मिळाला तेवढा अभंगाला कारणी लावायचा आहे. विठ्ठल अभंगाचं चिंतन करीत असताना एक गोष्ट गांभीर्यानं लक्षात आली, ती म्हणजे असं, कारण कुठल्याही अभंगाचं चिंतन करत असताना तिथं कुठं ना कुठं गाभा असतो. गाभा म्हणजे उदाहरण सांगतो. आता एक फळ घ्या, आपल्या कोकणातलंच एक फळ घ्या, फणस वरून गोड लागेल का आतून गोड लागेल? आतून गोड लागेल. बरं, कधी गोड लागेल? पिकल्यावर गोड लागेल काय लगेच? बरं, बघितल्यावर गोड लागेल काय? बघितल्यावर काय झाडाला गोड फणस लागल्यात म्हणू शकता का? मागच्या वर्षी खाल्ल्यात म्हणून. आणि ज्यानं कधी फणसच बघितलेला नाही, समजा फॉरेन मधली कोणतरी व्यक्ती आलेली आहे आणि त्यांनी फणसच नाही बघितलेला, जरा स्वर लावून, तर त्या व्यक्तीला फणस माहिती नसेल आणि आम्ही सांगितलं फणस गोड आहे, तर तो म्हणतो मला आधी कापून खायला घाल, मला पहिल्यांदा खायला घाल, मग म्हणू शकतो आपण तो काय गोड आहे. तसं या अभंगाचं थोडस चिंतन केलेलं आहे, 4-5 दिवस झाले गेले मी. आणि मग एक गोष्ट लक्षात आलेली आहे की अभंगाचा गाभा आणि हा पिकल्यानंतर बरं का, म्हणजे अभ्यास केल्यानंतर एक गाभा आहे आणि अभंगाचा गाभा जर काही असेल तर त्या अभंगाचं ध्रुवपद आहे. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे खिशात. तर असं आहे की गाभा आम्ही दैवाचे, कारण कसं आहे, सुरुवात इतकी गोड नामदेवरायांनी केलेली आहे की नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू. प्रत्येक चरणाचं साध्य जर काय असेल तर ते ध्रुवपद आहे. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. महिला मंडळी इकडे लक्ष द्या. असं सहजासहजी देवाचं नाव तोंडात येत नाही बरं काय. काहीतरी आत्ताच उभारून येऊ. तर दैवाचे व्हायचं असेल तर नाम गाऊ नाम ध्याऊ, नाव घ्यायला पाहिजे, ते समाजासोबत घ्यायला पाहिजे आणि तेच देवाला व्हायला सुद्धा पाहिजे. तर दैवाचे दास पंढरीरायाचे म्हणजे
पहिल्या चरणाचं साध्य काय आहे? दैवाचे दैवाचे. आता असं आहे की नाव घेतल्यानंतर दैव प्राप्त झालं तर एवढ्या रुपये थांबायचं नाहीये. हा आनंद मरेपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे. कारण विचार करा, एकदा आपण सोहळ्याला जाऊन येतो. सोहळा म्हणजे कोणता? आळंदी ते पंढरपूर चालत जाणे सोहळा. बघितलाय काय कुणी? टीव्हीवर चालत जाऊन बघितलं नाही? तुम्हाला सांगू का, असा परमोच्च आनंद जर बघायचा असेल, पूर्ण संसार विसरून जायचा असेल, तेवढ्या पुरता म्हणलं मी. विसरून म्हणजे काय लगेच तुळशी पत्र नाही ठेवायचा. पण आनंद म्हणजे काय, सोहळा म्हणजे काय जर बघायचं असेल तर एकदा वारी करा आषाढीची. कुठली? आळंदी ते पंढरपूर, बरं का, माऊलींच्या पालखीच्या सोबत. आता मला सांगा, ज्याने वारी केली, कुणी वारी केली अशी मला एकदा बोट वरती करून सांगा. केले का कुणी? नाही? एकदा केली महाराज तुम्ही? नाही? मग हात वर केले, मला वाटलं केली वाटते. नाही कुणी केली? बरं, इथून पंढरपूर तरी चालत केली का नाही? केली? कुणी केली? मला सांगा, एकदा जाऊन आला तुम्ही, पुढच्या वर्षी जावं वाटते का नाही वाटते? लय अडचण आली तुम्हाला तरी बी काय वाटते? अडचण येऊ नये असं वाटते, पण काही होते. पण बरोबर, ते का जायचं म्हणतात सांग काय? त्या जायचं म्हणतात म्हणजे 100% आमचं रेग्युलर काम काय सुखाचं दिसत नाही. भांडी घासायची सुखाचे, बोला, कपडे धुवायची, कोण म्हणाल ती भाजी करायची, ते खरकट सगळं दुसऱ्याच्या घरातलं खरकट बैल उलटी येते का नाही? रोज तेच काम करायचं. एवढं झाल्यावर तुला काही काम असते हे ऐकायचं, सुखाचं आहे काय? हे जाती महाराज, हे सगळा दुःखाचा व्यवहार इथंच ठेवायचा आणि सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. एकदा वारीला जाऊ. महिला मंडळ, मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, तुम्ही एकदा वारी करा. पण असं आहे, एकदा वारी केली की पुढच्या वर्षी तुमचं पाय घरात थांबणार नाही. जसं सखुबाईंची अवस्था झाली, ते एकदा जे टाळकरी त्यांना दिसली, वारी दिसली, तिकडे गेल्या, ते तिकडेच गेल्या आणि घरातलं काम करायला देव आले, अशी अवस्था होते. कारण आनंद तेवढा आहे. आणि महिला मंडळ, तुम्हाला आम्हाला फिरायला मिळत नाही, बाहेर जायला मिळत नाही. आणि बाहेर काय फिरणार आहे, काय बघणार आहे? तिथं आनंद नाही. पण आनंद मिळायचा असेल तर मावशी काय करायला पाहिजे? जायला पाहिजे. काय होती जाणार म्हणतात. आता नामदेवराय सुद्धा सांगतात की एवढा आनंद जर इथं असेल तर मी मरेपर्यंत वारी करायला तयार आहे. थांबतात का बघा त्या? एक शब्द ना माग नाही त्याचा, मी काही होऊ दे तयार आहे. पण नामदेवराय म्हणतात मी थांबत नाही. टाळ दिंडी घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ प्रीती. आता काय करतो, या नामाचा असा विस्तार करून टाकतो. कारण कसं आहे, दिंडी म्हणजे असं, दिंडी म्हणजे एकट्याची गोष्ट नाही. दिंडी म्हणजे एकट्याची गोष्ट आहे काय? लक्ष द्या. दिंडी म्हणजे, आता मला सांगा, आजचा असणारा सोहळा, हे जे सगळं काम आहे ते एकट्याच आहे. समजा असं झालं असतं, बाकीची मंडळी म्हणली असते, कीर्तनकार तुम्ही आणि तुमचं मालक इथं 7 वाजता या. लक्ष आहे काय? कीर्तनकार तुम्ही आणि तुमचं मालक इथं 7 वाजता या. 7 ते 9 तुम्हाला काय बोलायचं ते बोलायला जावा. इथं नारळ ठेवतो तुमचा. चालेल काय? हे बघा, आम्ही कर्तव्य म्हणून येऊन जाईल काय? मला आनंद वाटेल का? आनंद वाटेल का? आम्हाला वाटणार नाही. म्हणजे सोहळा जो असतो, म्हणजे दिंडी नाम आनंद, दिंडी नाम सार्वजनिक आनंद, दिंडी नाम समाजाला घेऊन साजरा केलेला एक सोहळा. म्हणून नामदेवराय म्हणतात, आता एक काम करतो, थांबत नाही, आता टाळ दिंडी घेऊ आती, विठ्ठल नाम गाऊ गीती. जायचं ना वारीला? येऊया काय दिंडी? येऊया. आमच्या ऑफिस पासून चालू करत डायरेक्ट पंढरपूर. मग आता मी अशा पद्धतीने नामस्मरण, आता ही दिंडी चालू केली, मी इथून चालू केली, पंढरपूर पर्यंत चालू केली. आता देवाला काहीतरी न्याय पाहिजे का नको? मग हिथनं नारळ न्यायचा, तिथपर्यंत व्यवस्थित सांभाळून तो राहिला तर बरं. तो आणि काहीतरी नासायचा, काहीतरी व्हायचं, काय म्हणतो तुम्ही, नारळ खराब व्हायचा, उदबत्त्या न्यायच्या, काय न्यायचं देवाला? नामदेवराय सांगता, देवा तुझ्या नामाच्या अलंकाराच्या पेक्षा मोठा दागिना नाही माझ्याकडे. आणि मला असं तुझ्या नावाच्या पलीकडे मौल्यवान काय वाटत नाही. मी तुझं नावच काय करतो, तुला वाहतो. नामावने लाखुली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. गाभा आम्ही दैवाचे. पटत नाही तुम्हाला? गाभा पटलाय का नाही? सांग का तुम्हाला, आम्ही दैवाचे आहे का नाही? कोरोना आला होता का नाही? कोरोना होय तरी म्हणा की. लक्ष ठेवा,
बोलत राहा तुम्ही. सोहळा आनंद सगळ्यांनी एकदम. जेवायला बसले मी एकटी जेवणार आहे काय? सगळे जेवायचंय ना? जेवण आहे ना? विठ्ठल असो. आता काय करायचंय तर सोहळा सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे? साजरा करायचा आहे. आता काय व्हायचं तर देवालाच हे नाव नामा म्हणे लाकुली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. तर एकटं नाही तर काय करायचंय? सगळ्यांनी मिळून देवाला सांगितले नामदेवरायांनी की तुझ्या नावाच्या पलीकडे तुझ्या नावापेक्षा मोठं माझ्याकडे काही सुद्धा नाही. हेच मी घेतलेलं आहे, हे मी समाजाला घ्यायला लावलेलं आहे आणि हेच मी तुझ्यापर्यंत घेऊन येतो असं नामदेवराय सांगतात. कारण असं आहे महाराज, तुम्हाला आम्हाला रुपया सापडला, महिला मंडळ तुम्हाला आम्हाला 10 रुपये सापडलं तर आम्ही वाटून खात नाही, आमची प्रवृत्ती नाही म्हणून आम्हाला माणूस म्हणतात. बरोबर आहे काय? होय तरी म्हणा की. बोलत कसं काय नाही काय माहिती. जो बोलल त्याला जेवण लक्षात ठेवायचं. आता 10 रुपये सापडले तर 10 जणांना वाटून खातो ही प्रवृत्ती आपली नाही. पण 10 रुपये जर एका संत मायबापांना सापडले तर खिशातला आणि रुपये घालून 11 रुपये वाटायची ताकद आहे त्यांची. म्हणून संत नवती जगा मानसाच्या सारी संतवती जगा माणसाच्या सारखे ती वेगळी आहेत, त्यांना वाटायचंय. म्हणून नामदेवरायांनी काय केलं की एवढं जर चांगलं देवाचं नाव असेल, देवाचं नाव चांगलं आहे का नाही? आतापर्यंत कुणी कुणी घेतलं एवढा उद्धार झाला, एवढा उद्धार झाला, वाल्यांचा वाल्मिकी झाला का नाही? हनुमंतरायांनी देवाचं नाव घेतले, चिरंजीव पद त्यांना मिळालं देवाच्या जवळ. ते आपण नंतर अजून बघू. सखुबाईंनी देवाचं नाव घेतलं, देव घरी काम करायला आले. बरोबर आहे की नाही? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, घरी काम करायला आले देवाचं नाव घेतल्यानंतर. मी माझा वैयक्तिक फायदा सांगू. म्हणजे अगोदर असं व्हायचं की कॉलेजला वगैरे असताना की देवाचं नाव तोंडात आमच्या बघितलं की माणसं जवळ यायची नाहीत, लांबच्या लांब. मित्र मैत्रिणी फारशा नव्हत्या, असली तरी एखादीच साधी बोळी शिमडी बिकडी काय असेल ते असेल, पण फारसे नव्हते. म्हणजे असं असायचं जास्त बोलायचे नाही किंवा मला असं वाटायचं मी एकटीच पडलेलं आहे. माझा अनुभव सांगते. इकडे तरुण मंडळी मी जास्त दिसतात, पोरींना लक्ष द्या म्हणून. मग याचा फायदा असा झाला, मग मला असं हळूहळू वाटायला लागले काय रे बाबा, आम्ही वारकरी म्हणजे समाजाने आम्हाला ऍक्सेप्ट केलेलं नाही. बुवा म्हणजे बुवा, जास्त कोण मॅच व्हायला, कोण बुवाला मॅच होईल, दुसरा बुवा मॅच होईल, दुसरं कोण तिसरं येणार नाही. मग हळूहळू हळूहळू जशी वर्ष पळतायला लागली, जसा अभ्यास वाढायला लागला परमार्थातला एक गोष्ट लक्षात आली की का जवळ येत नाही, ती अशी माणसं जवळ येत नाही ज्यांना देवाचं नाव आवडत नाही. बरोबर बरोबर. देवाचं नाव आवडलं असतं तर ते रामकृष्णाने मी जेव्हा श्वासाबरोबर म्हणायची उठता बसता तर ती एखादी मैत्रीण जवळ आली असती, ती म्हणली असती हा छान आहेस बाई तू. अख्ख्या कॉलेजमध्ये जर कोण असेल तर तूच एक काही देवाचं नाव घेते, जरा समाधान वाटतं, पण बाकीच्या कोण जवळ फिरकायचे. मग हळूहळू असं झालं की जे वाईट प्रवृत्तीचे आहेत, ज्यांना देवाचं नाव आवडत नाही अशी माणसं माझ्याजवळ आली नाही. मग चांगलं झालं जे देवाने आपलं संत मायबापांनी सांगितलं. विषय तो त्यांचा झाला नारायण पुढं नावळे जय माता पिता. जाऊ दे, मला पण आवडायचं, बरं झालं. याचा फायदा असा झाला की माझ्या बुद्धीत वाईट पेरणारी व्यक्ती जवळ येत नव्हती. लक्षात आलं? तरुण मंडळी, कॉलेजच्या मुली, कॉलेजची मुलं, करिअर मध्ये आता असणारी, अभ्यास करणारी, सरळ सेवेची, एमपीएससीची, युपीएससीची, मी सगळ्यांना सांगतो याच्यामुळे झालं काय की वाईट काहीतरी पेरावं, चला आज एन्जॉय करू, असं कोण जवळ आलं नाही. चला फिरून येऊ, आई बापांना पैसे आहे का नाही, गाठीला गाठ बांधून कसं ना कसं आपण 500-400 रुपये असले की 700 रुपये सांगून 200 रुपये उडवत असतो आहे का नाही. ते कसे तरी आई बाबांना आपल्याला दिले असते, 200 रुपये असे उडतं. पैसा उडतो महाराज, पण वेळ
वेळ, त्या पैशाबरोबर गेलेला वेळ काय मौल्यवान वेळ महाराज. एक मिनिटाचा जर कोणाला हिशोब विचारायचा असेल तर त्याची फार महत्वाचं दिल्लीला काम होतं आणि एका मिनिटात ट्रेन सुटली त्याला विचारा, ट्रेन थांबत नाही का? थांबते. बोलत राहा, नाही थांबत. आता अर्ध्या मिनिटाचा जर हिशोब तुम्हाला विचारायचा असेल तर त्याचं US मध्ये फार महत्वाचं काम होतं, त्यानं फ्लाईट बुक केली होती आणि अर्ध्या मिनिटात असं विमान समोरनं गेलं, सापडलं नाही का? थांबते ब्रेक लावल्यावर. कंडक्टर म्हणलं बेल मारा, बुवा आले, विमान थांबवा इथं मध्ये. चालेल काय? चालत नाही, असलं काय नसते तिथं. आला तो आला, नाही आला तो गेलं कुठं. नाही आला तो, नाही आला, कुठं जाईल तो? नाही आला तो, नाही आला. अर्धा सेकंद, बरोबर आहे का नाही? आता सांगतो मला, अर्धा जो सेकंद असतो क्वार्टर, बरोबर आहे का नाही? या सेकंदाचं महत्व एखाद्या एक्झामला जाणाऱ्या किंवा शेवटला एक ऑप्शन होता तो क्लिक करायचा राहिला आणि तेवढ्यात वेळ संपला आणि तो ऑप्शन सोडवला असता तर मी कट ऑफ मध्ये बसलो असतो. त्याला विचारत तू वेळ काय महत्वाचा आहे? महिला मंडळ, किती वेळ महत्वाचा आहे? बऱ्याच वेळेला असं होतं की एका सेकंदात काहीतरी संकट जवळ येतं ती निघून जात आणि बापरे एका सेकंदामुळे वाचलो, आहे का नाही? असा वेळ मौल्यवान आहे. मग तो आपण काय करतो, वाईट लोक जवळ आल्यावर तो आपल्याकडे निघून जातो आणि सगळं झाल्यावर वयाच्या 35व्या वर्षी वाटते मी बी UPSC केली असते तर कलेक्टर झालं असतं का नाही? मी म्हणाले, मला म्हणतो का नाही आपण. हा, आमची जी पोरगी हुशार होती खरं काय तिला अभ्यास नंतर नाही बोलायची या गोष्टी, ह्या ज्या त्या वेळेलाच बोलायची आणि जी ती वेळ जी मौल्यवान संधी सोडायची नाही. ज्याला संधीचं सोनं केलं तो इतिहासात चमकतो. लक्ष द्या इकडे महिला मंडळ, आपल्या पोराबाळांना सांगा, कीर्तनाला येऊ द्या, तिथं चांगल्या ऐकायच्या गोष्टी आहे. ज्याला संधीचं सोनं केलं तो इतिहासात चमकला, नाहीतर आली किती आणि हिशोब नाही. काय आहे हिशोब? कोण लिहून ठेवत नाही. आले किती, गेले किती, संपले भराला किती आले किती गेले. पण हाताच्या बोटावर मोजणे इतकी माणसं इतिहासात आहेत. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माझे विवेकानंद असतील, माझे बाबा आमटे असतील, मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, झाशीची राणी असेल, जनाबाई असतील किंवा माझ्या जिजामाता असतील, ही मोजकीच नावं शिल्लक राहील. आता झालं असं की हे नाव घेतल्यामुळे अशी माणसं जवळ आली नाही, चांगला वेळ मला मिळाला, चांगला अभ्यास घडला म्हणून तुमच्या समोर उभी राहताना मी कीर्तनकार आणि गव्हर्नमेंट अधिकारी म्हणून उभी राहू शकते. का? वेळ चांगला शिल्लक राहिला. आणि हे मला नंतर समजत गेलं, बरं झालं मी देवाचं नाव घेतलं. वाईट विचार जवळ आला नाही, वाईट व्यक्ती जवळ आली नाही, नाही आयुष्याचा टाइमपास झाला नाही, आयुष्याचा टाइमपास झाला नाही. महिला मंडळ, दारात बसून जे हिचं माप काढ तिचं माप काढ करण्यापेक्षा घरात काय सारवायला लागतंय, कुठं घरात ते घाण मावळ आपल्या घर स्वच्छ करायचं रडलं आपण आणि लोकांच्या घराचा उद्योग करतो. काय तिचं घर, अगं तुझं घर, असा वेळ घालवायचा नाही. मग हे काम करायचं असेल, हे बाकीच्या गोष्टी जवळ, संकट जवळ नको असेल, काय नको असेल तर एक काम करायला पाहिजे. मग पडता जड भारी दासी आठवावा हरी, देवाचं नाव घ्यायला पाहिजे. आणि देवाचं नाव का घ्यायला पाहिजे आधी सर्व संत मायबापांनी सांगितलं, तुकोबरायांनी तरी सांगितलं. कलियुगात सगळ्यात सोपं साधन मी सांगतो, देवाचं नाव घ्या. हे बघा, आपल्याला का तिकडे कैलासात जायला लागतंय, एका पाया उभा राहायला लागतंय, नाही तरी म्हणा 12 तास एका ठिकाणी बसून नामजप करावा लागतो. ठरलेल्या एखाद्या गोष्टीला कुठेतरी देवाला लांब जावं लागतं का? नाही. थाळीचं बैसोनी करा, एक फक्त काय आहे, पण एक काम करावं लागेल, आवडी आनंद. अरे बाबा, तर कलियुगामध्ये सगळ्यात सोपं ते आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व
तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी अवघड आहे. लक्ष आहे काय? लक्ष गरम होतंय? गरम नाही नो. मगाशी सांगितले बोलल्याशिवाय जेवायला नाही बघा. सोपं आहे का नाही? देवाचं नाव अवघड आहे, पाठ करायला लागते. मग अवघड काय आहे? मग काय त्याला गरम होते, जराच वाढायला न्या त्याला, वाढायला गरम होते त्याला. महिला म्हणजे इकडे लक्ष द्या. ते बारकाय म्हणून रडते, तुम्ही बी तिकडे बघू नका लगेच. त्याला कळत नाही, लहान आहे त्या. अवघड आहे का रामकृष्ण म्हणाय? मग का म्हणत नाही? म्हणताय मग काय काय जण काय फार शिकलाय म्हणून म्हणत नाही, असं काय आहे काय? नाही हाय ते आता हल्ली फॅड आले, फॅड. मग शिकलाय म्हणून काय धर्म विसरता? जास्त शिकलो म्हणून बाप विसरतो का आपण? लक्ष नाही तरी म्हणा. अहो काय मागं बसले म्हणजे बोला की जास्त शिकलो म्हणून बाप विसरायचं का? आई विसरायची, गाव विसरायचं नाही. मग जास्त शिकलो म्हणून जन्म दिलेल्या बापाला विसरायचं का? देवाला विसरायचं? मग आम्ही ज्या धर्मात जन्माला आलो, आमच्या धर्मातली जुनी माणसं भेटल्यावर काय म्हणत होती? राम राम म्हणत होती का नाही? मला सांगावं म्हणायची का नाही? माझं पटत नसलं आम्ही कीर्तन करायचं इथं, लगेच बोलते काय म्हणायची? राम राम आहे का नाही? काय म्हणायची? राम राम. आता राम राम नाही म्हणत कोण हल्ली, आहे का नाही? हॅलो, हाय, हाऊ आर यू. असू दे, मला असं नाही म्हणत तुम्ही इंग्लिश विसरा, पण काय म्हणून संस्कृती, बाकीची संस्कृती दाखवत आहे अभिमानानं. मी आता कुठल्या धर्मांची नावं घेत बसत नाही, अभिमानानं संस्कृती. आणि आम्हाला का झाकायची आमची संस्कृती? आम्हाला रामकृष्ण म्हणल्यावर काय प्रॉब्लेम आहे काय? नाही. बरं काय होते काय? आता नाथ बाबा तरी हरिपाठामध्ये असं म्हणतात की काय येत नाही तुमच्या तोंडाला देवाचं नाव? काय येत नाही? तर असं म्हणतात की जर पाप आडवा असेल तर नाव येत नाही. एवढे वाईट बोलतात नाथ बाबा की काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी, अरे मुढा मुढा म्हणजे मूर्खा. भूताच्या भावकीतलं नाही आपण, काय हाय? कोण देवाचं नाव घेत नाही? ती भूतबी आम्ही म्हणत नाही, ते काही येत नाही. इथं नाही येते, बाहेर गेलं म्हणलं तर येईल एखादी पाठी म्हणणं, पण हिथं नाही. रामराव म्हणलं की ते कळतंय, हे का नाही? मग का म्हणायचं नाही? तर म्हणायचं हे सोपं आहे, म्हणायला काही हरकत नाही. सोपं आहे, साधं आहे. आणि मी एक सांगू तुम्हाला, घेऊन बघा, गोड आहे गोड, छोटस बाळ. अमृतावरी गोड राम नामदेवरायांनी सांगितलं त्यांचं नाव नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घे. का घेत नाही काय माहिती नाही, पण नामदेवराय म्हणतात आता मी घेणार म्हणजे घेणार. आणि मी एकटा घेणार नाही, तर या नामस्मरणाला एवढ्या व्यापक स्तरावरती नेऊन ठेवलं. स्वतःही नाव घेतात. नामदेवराय नाव कधीपासून घेतात माहिती काय? आमची केस पिकली, देवाचं नाव घ्या म्हणलं तर घ्यायला तयार नाही. आम्ही फार शिकलोय, आम्हाला ऑकवर्ड वाटतो. ऑकवर्ड आहे की नाही? आता येतानाच उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रात वारकरी माहित नाही अशी कोणी व्यक्ती असेल का हो? होय म्हणा, नाही नाहीतरी म्हणा. कोल्हापुरी भाषा माझी कळत नाही काय? वारकरी, बरं हा शब्द एकदा तरी ऐकला असेल.
माहितीये का नाही. मग आम्ही बाबा आमचे मालक आणि मी आता येत होतो. येताना एक लेडीज ते पिक्चर मध्ये एक असं हे नसतो का सीन, असं 3 वेळा बघते बघा अशी एखादी बाई, ढिचक्याव 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 असं 3 वेळा बघितलं. आणि एवढी बारीक 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 अशी नजर लागली आणि पुलपुलीत होती अशी काहीतरी. काय झालं मला पण काही कळलं नाही. मीच मालकांना म्हटलं काय काय चुकलंय काय चुकलंय का काय काय कपडे असते काही घाण बिन काय लागते. हे म्हणले काय नाही, ते फार शिकल्यामुळं काय वाटते नवीन बुवा नाही बावा बघितल्यासारखं वाटते. अरे तुम्हाला असं बरं कुठे टीव्हीवर आलं का कीर्तन माहिती नाही, असं होईल टीव्ही तर रोज बघतो माहिती आहे प्रत्येकाला, तरीही काय 3 वेळा वळून बघायचं असते आपल्याला. म्हणजे आम्हाला असं वाटते की ही गोष्ट चीप आहे. वाटते का तुम्हाला चीप म्हणजे लहान लहान वाटते, थोडीशी काय वाटते लहान वाटते, बरोबर आहे का नाही. आणि मी सांगू का वारकरी संप्रदायाने आतापर्यंत सत्य आणि कीर्तनकार आहे म्हणूनच हिंदू धर्म जास्त टिकून असं मला स्वतःला म्हणायचं. तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. नाही तर कोण देवाचं नाव घेतय, कोण जय श्रीराम म्हणतय, कोण माझ्या राजांचं नाव इथं घेते महाराज. कुणाला काही आमच्यातल्यानं पडलेलं नाही. आपण बाबा खायचं झोपायचं उद्या उठून दुसऱ्याचं गायचं, संपलं आमचं आयुष्य आहे का नाही. नामदेवराय म्हणतात मी घेणार, कधीपासून घेतलं माहिती काय, जसे जन्माला आले नामदेवरायला जन्माला आले ते देवाचं नावच घेत आले, रडत नाही. ओय तुम्ही आम्ही रडत आलो, रडत कसं आलो पोरीनो, कसं आलो हसत हसत आलं तर डॉक्टर बदाला बडवतील रडायला होतील. पहिला रडायचं बाळ एखादं रडलं नाही तर मग म्हणतात काहीतरी ऍबनॉर्मल काहीतरी गोष्ट वाटती बाबा. रडत नाही म्हणजे काय का नाही. आमची बी पोरगी लवकर रडली नाही, काय श्वास कोंडला काय झालं बघत होतो मी, 3 मिनिटं तरी पडवत होतो डॉक्टर. मग मला वाटत हे बाबा मी मारू नका रे पोरगी माझी, काय माहित नव्हतं मला पण मारू नका बाळ आहे माझं. पण डॉक्टर म्हणतो महाराज तुम्ही ग बसा, ते रडायला पाहिजे. आता म्हणलं तुम्हीच देव आहे तुमचं खरं. म्हणजे आम्ही सगळे आलो ती रडत रडत जन्माला आलोय का नाही, हा हा करत. आणि नामदेवरायांचे जन्माला आले ते देवाचं नाव घेत जन्माला आले. मग नामदेवरायांचे वडील असणारे दामोशेट्टी यांनी जेव्हा सगळ्यांना प्रश्न विचारला आता काय नाव ठेवा बाळाचं, तेव्हा देव स्वतः आले म्हणले माझं नाव घेत जो जन्माला आला तो माझं नाव घेत जन्माला आला त्याचं नाव नामदेव ठेवा. काय नाव ठेवा त्यांचं, म्हणजे बघा त्यांच्या वागण्यानुसार त्यांची नाव आहेत ठीक आहे नाही. आणि आमची नाव बी व्यवस्थित ठेवा. महिला मंडळ तुम्ही तरी आत्या आहे ना, तुम्ही कोणाची ना कोणाची आई आहे का नाही, जरा असं जागा होऊन नाव ठेवा. जरा असं नाव ठेवा की ते नाव घेतल्यामुळे काहीतरी पुण्य वाढेल. निदान तुमच्या बाळाच्या नावाचा अर्थ तरी तुम्हाला सांगता यावं असं तरी नाव ठेवा, बरोबर आहे का नाही. हे बघा एक बाळाची आई मला भेटली, मग आमच्या बाळाला घेऊन आम्ही दवाखान्यातच गेलो होतो. मी म्हणलं काय नाव आहे बाळाचं, मग त्यांनी सांगितलं अद्विक. काय नाव काय, मला ऐकायला आलं अद्वैत. काय आलं अद्वैत. अद्वैत या शब्दाचा अर्थ माहिती आहे परब्रह्म. अद्वैत ज्यात द्वैत नाही, ज्याला आकार नाही उकार नाही, जे परिपूर्ण ब्रह्म आहे असं अद्वैत. मला वाटलं अद्वैत त्याला अर्थ आहे, तर त्या म्हणले नाही नाही ताई अद्वैत नाही अद्विक. काय अद्वैत, मला खरंच माहिती नाही नाव, मला नव्हती परीक्षा घ्यायची. मग मी त्या ताईला विचारलं का हो अद्विक म्हणजे काय हो, आम्हाला बी इथून पुढे सांगता येईल चांगलं असेल तर. ती म्हणली अद्विक म्हणजे काय माहिती नाही. मी कुठनं ठेवलं नाव, म्हणजे गुगलवरनं ठेवलं. कुठलं नाव ठेवलं, गुगलवरनं सर्च करून ठेवलं. उगाच नाव आपल्या उगाच देवाचे नाव ठेवले असतील का. तुकाराम नाव ठेवले, आमच्यात राम ठेवलं, कुणाचं कृष्णा ठेवलं, कुणाचं हरे. निदान त्याचं नाव घेता घेता तरी काय व्हावं, चुकून तरी पुण्य मिळावं आपल्याला आहे का नाही. आजा मेळा पाप राशी नामे नेले, मरता मरता चुकून घेतलेलं नाव कुठे नेलं माहिती का, वैकुंठाला नेलं. म्हणून नामदेवराय म्हणतात आता हे नाम मी विस्तारित प्रकारे
तुम्हाला सांगतो, माझ्या पुरतं ठेवणार नाही. जे जे आपणाशी ठावे ते ते सकळाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. मी आता एवढं थांब नाही. हे नाव जर एवढं देवाचं चांगलं असेल तर तुम्ही एक काम करा, सगळ्यांनी घ्या. आणि म्हणून 3 स्तरावरती ठेवलं, एक जीव, दुसरं जग आणि तिसरं जगन्नाथ. फोडून सांगतो, फार अवघड शब्द नाही. लक्ष दिलं तर परमार्थ सोपा आहे आणि डोकं नाही घुसवलं तर फार अवघड आहे. जीव म्हणजे आपण जीव, जीव आहे ना आपण. मावशी जीव आहे का? जीव हाय वाटतं, हाय जीव आहे ती हाय म्हणा. बाकीच्या काय बोलायचं बाबा, जीव आहे ना? जीव आहे तर महाराज जीव हाय की? जीव आहे तर चालत आलं नाही तर मान हलते आपली आहे का नाही, बोलतोय, आपलं लक्ष आहे. जीव आहे. जीव म्हणजे स्वतः जीव. आणि जगत म्हणजे काय? सोपं आहे. जगत म्हणजे काय? बोला. जगत म्हणजे जग, बरोबर आहे का? आणि जगन्नाथ म्हणजे कोण? परमेश्वर. आजची प्रक्रिया बघा. जीव, मी कोण आहे? जीव. इथं सगळं बसलेलं समाज म्हणजे जगत. आणि इथं कोण उभा आहे? देवा तुझी गणेशू, बरोबर. हा कोण आहे? स्वयंभू गजानन, सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास, तो जगन्नाथ आहे. म्हणजे हे बघा, इकडे लक्ष द्या. फार परमार्थ अवघड नाही, जरा घुसायला बघायचं. नाहीतर महाराज काय सांगून गेले, काय आम्हाला कळलं नाही, कुणी आणलेलं त्यासनी, कुणी दिलं तारीख मला? तारीख कुणी दिले बघा. कसले महाराज आणलं कुणास ठाऊक, काय कळलंच नाही. कळवून घ्यायचं कवा. मी काय आहे? जीव. हे काय आहे? विसरलाच? काय आहे? जगत. आणि हे काय आहे? जगन्नाथ. हा काय आहे? जगन्नाथ. मी इथं आल्यावर मी असं म्हणलं, म्हणा विठ्ठल विठ्ठल. जीव, तुम्ही म्हणलात विठ्ठल विठ्ठल. जगत. आणि हे सगळं मिळून आम्ही देवाला अर्पण केलं. जगन्नाथ. प्रक्रिया पूर्ण झाली काय? जीव, जगत आणि जगन्नाथ. आणि म्हणून नामदेवरायांनी सांगितलं की बाबा मी एकटा नाव घेणार नाही, तुम्ही माझ्या बरोबर घ्या. नाम गाऊ नाम घ्याऊ, नाम विठोबाला वाहू. आणि याच्यामुळे नामदेवराय सांगतात, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. एवढी महत्वाची गोष्ट सांगितली की भाग्यापेक्षाही भाग्य, दैवाच्याही दैव, म्हणजे दैवाचं मी दैव आज सापडलेले म्हणतात. म्हणजे किती पुण्य आहे बघा. आता जर विचार केला आपण, नाव घेतले माणसं दैववान किंवा भाग्यवान ठरलीत का नाही त्याचा जरासा विचार करू. हे बघा, नाव कोणी घेतलं? ज्ञानोबांनी घेतले. ते दैववान आहेत का नाही? जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत माऊलींचं नाव आहे. दैवाचे आहेत का नाही? तुमचं आमचं नाव राहील काय? 5व्या पिढीला आपला फोटो कुठं ठेवलाय ते बघायला लागेल. ते बी कधी? वर्षात नाही एकदा. कशाला? कधी? कुठल्या महिन्यात? माळाचा महिना नसतो इकडं? नसतो? मग काय असतं? हा, मग तेच सर्व पृथ्वी अमावास्यालाच कोल्हापूरकडं माळाचा महिना. तेव्हाच चुकून आठवण आली तर, बरोबर आहे. हे तर मावशी लई महत्वाचं आहे. 3ऱ्या 4थ्या पिढीला. आणि आता तर अशी पद्धत झाली आमच्याकडं की ती भटजीनीच फोन करून सांगायला लागते, तुमच्या आजची पुण्यतिथी आल्या, लक्षात आहे काय? ना आमची माणसं हा फोटो खाली काढून ठेवा, मी त्या तिथीला पहाटे येतो, कारण त्या दिवशी लई तिथे म्हणजे लक्षात राहणार नाही. पण चंद्र सूर्य तारे तोपर्यंत नामोबाई, चंद्र सूर्य तारे तोपर्यंत माझे राजा आहे, चंद्र सूर्य तारे तोपर्यंत संत मायबाप आहे, बरोबर. दैवाचे. आता तुकोबारांनी देवाचं नाव घेतलं, किती दैववान ठरले. आज तुकोबांचं नाव घेतलं तरी तुकाराम नाम घेता कापेयम. आता दैववान आहेत का नाही बघा. पण हे दैववान होण्यासाठी आधी देवाचं नाव घ्यावं लागेल. कधी तर त्याला सांगितले काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष काही. कीर्तन चालय तेवढ्या पुरतं हा म्हणायचं. मला माहिती आहे सगळं, पाठ आहे मला. हे पहिलं कीर्तन नाही, 1500 आतापर्यंत सेवा झाली असते. कीर्तन झालं तर हा घेतो महाराज नाव असं म्हणायचं. आता एकेकाचं तर लक्ष बी नसते इथं. आणि इथनं निघून गेलं की रे माझ्या हायवे इकडे म्हण. हाय बाबा, एक तरी मॅच झाली, नाही तर माझी भाषा एक असली तर ती कोणाला कळलं ना. तर आमच्याकडे येते जाते प्रश्नच नाही. लेडीज असली तरी येतोच म्हणते आणि पुरुष असला तरी येतोच. त्यामुळं भेदभाव नाही आमच्याकडे. आता काय झालं, हेच नाव तुकोबारांनी घेतलं. कधी घेतलं? कीर्तनापूर्वी नाही, पहाटे प्रातःविधीसाठी गेले. मोबाईल
मध्ये आपण. खरं आहे काय खोटं आहे? हाय का नाही? खरं आहे काय? काय म्हणून चांगलं आहे म्हणून ठिकाण जाऊन बसायचं पुण्य. पुण्याचं ठिकाण आहे म्हणून जाऊन बसायचं का फुलं बिलं तिथं हातरून ठेवल्या तिथं जायचं मोबाईलच घेऊन बसायचं का नाही? सवय नाही इकडं कुणाला. मी ऐकून आहे तिथं काय काय लेडीजच्या माना घालतात म्हणजे त्या नाही मोबाईल त्यासनी वेळ नाही लय काम आहे ती घरातली कोण कोण जातात ते त्यांना माहिती आहे का नाही. तिथं जाऊन आम्ही काय करतो मोबाईल घेऊन बसतोय का नाही. आणि माझे तुकोबराया विधीसाठी म्हणजे सकाळी लवकर गेले आहेत याच गोष्टीसाठी तरी देवाचं नाव घेतात. काशीजी पंडित भेटायला आले. कुठे तुकोबराया? परसाकडे गेले. परसाकडे तुमच्याकडे शब्द आहे ना परसाकडे? आहे ना? हाय बाबा बरोबर आहे. तर परसाकडे गेले म्हणल्यानंतर काशीचे पंडित काय म्हणतात आम्हाला वेळ नाही आम्ही तिथं जाऊन भेटून येऊ का? मग धर्मपत्नी आवली मासाहेब यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तिकडे जाता. तिकडे चांगली जागा आहे का? एक तर अंधार पडलाय. मी परत व्यवस्थित येईल काय सांगता येत नाही. जाऊ नका नाही म्हणजे आम्ही तिकडे जाऊ. तिकडे गेले. आता जाताना शोधायला लागलं नाही लांब आवाज येत होता त्या दिशेनं जरा गेल्यानंतर तुकोबराया तिकडे परत येतच होते त्या वाटेनं. तेवढ्याच पंडितांनी मध्येच अडवलं असं रस्त्यात. थांबा म्हणजे इथंच. तुम्ही कोण? म्हणजे मी तुका. तर तुकोबराया देऊचे तुकोबराया स्वतःला संत म्हणतो तुम्हीच का? होय मीच. गाथा लिहायला घेतलं तुम्ही ते तुम्हीच का? हो मीच. आणि तुम्ही एवढं गाथा लिहिता वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा इतरांनी वावा वारमाता हे सांगतात आणि तुम्ही सकाळी ह्या अमंगळ ठिकाणी अमंगळ कार्य करताना देवाचं मंगळ नाव घेता काय? ते तुकोबराया सांगतात हा शिव मान्य की ठिकाण अमंगळ आहे. लक्ष आहे काय? तुकोबराया सांगतात मान्य ठिकाण अमंगळ आहे मान्य कार्य अमंगळ आहे पण माझ्या पांडुरंगाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की अमंगळ कार्य आणि ठिकाण सुद्धा मंगळ करू शकतो. म्हणून उठल्यानंतर मी का आता प्रातविधीला बसले म्हणून नाही देवाचं नाव घेत. मी हालतुरातनं उठल्या देवाचं नाव घेतलं. आम्ही काय म्हणलो आया 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 आई की नाही देवाचं नाव घेतलं नाही. पण संत महात्मे सांगतात उठल्याबरोबर आरंभे आवडे आदरे आले नाम म्हणजे आरंभे बर आवडीनं घ्यायला पाहिजे देवाचं नाव. आवडीनं घेतलं तर ते मनात जाईल. वरच्यावर म्हणून काय उपयोग नाही. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सगळं सिद्धीनं म्हणजे अगदी चांगल्या. मला सांगा घर बांधायचंय. घर बांधत असताना पहिल्यांदा आपण काय करतो सांगा जरा. पहिली प्रोसेस आहे ती काय करतो घर बांधताना? कसलं पूजन? कसलं? अगदी बरोबर कसलं? तुम्हाला माहिती नाही? माहिती आहे पण लक्षात का केलं ते? का केलं मला सांगा. चांगला मुहूर्त बघितला आहे का नाही? चांगला मुहूर्त बघितल्यानंतर पहिल्यांदा आपण भटजींना बोलवलं आणि भूमिपूजन का केलं? भूमिपूजन पण स्वतः केलं का भावकीने येऊन केलं? आपलं घर बांधलं आपणच करायला पाहिजे ना. काय दुसरी येऊन करतील तुमचं भूमिपूजन? मी करत नाही. बर हे सगळं कशासाठी केलं तर तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम.
भूमिपूजन कशासाठी केलं? ते पूजन केलं, देवाचं नाव घेतलं, देवा तुझी गणेशू, आहे का नाही? शुभ लाभ सगळा देवा, सुख करता दुःख हरता. हे माझं जे घर आहे ते कष्टाच्या पैशातनं बांधायला चालू केलं, ते सिद्धीला पूर्ण होते. अडथळा नको तरी म्हणा, घर बांधायचं का नाही? बांधायचं का नाही? बांधलेलं आहे. हा, आता जे बांधायचं ती आपण पाया पडतो, नारळ पडतो, काय वाईट असेल तर या जागेची शुद्धी होऊ दे असं होते का? पण सुरुवातीला कोणत्याही गरजेला विचारा, काय सुरुवात केली? देवाचं नाव घेतो पहिला, श्री. कुणाचं नाव घेतलं? श्री. आणि मग सुरुवात केली. म्हणजे देवाचं नाव घेतल्यानं सगळे काम काय होत असतं? संपूर्ण, अगदी एखाद्या संकटाशिवाय पूर्ण होतं. म्हणून तुकोबरा म्हणतात पहिल्यांदा मी काम तेच करतो. काय म्हणतो पहिल्यांदा? हरी बोला घेता, हरी बोला देता, उठता बैसता हरी बोल. पहिल्यांदा मी देवाचंच नाव घेत असतो. आता याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. सिद्धी किंवा सगळं काम होतं का नाही हे बघा, संत महात्म्यांनी तर सांगितले देवाचं नाव घ्या. आता माझं नाव घ्या हे स्वतः ईश्वरानं सांगितले गीतेमध्ये. ऐसे माझे नाम घोषे. भगवान श्रीकृष्ण. महिला म्हणजे इकडे लक्ष द्या. अय मावशी, हा इकडे लक्ष द्या. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं, ऐसे माझे नाम घोषे, नाही करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत वाहिले. लक्ष आहे काय? दुमदुमीचा अर्थ माहिती का तुम्हाला? दुमदुमीत एवढी गोष्ट करी की देव म्हणतात माझं नाव घ्या, सुखच्या सुख मिळेल. बरोबर. दुमदुमीचा अर्थ सांगू तुम्हाला. आता मी देवाच्या नावाचा गजर करीन, तुम्ही सोबत करायचं. तुम्हाला दुमदुमीचा अर्थ सांगतो. धरा कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव घेतलं काय देवाचं नाव? डोळं झाकून जर घेतलं असतं तुमच्या लक्षात आलं असतं. दुमदुमीत सांगतो काय? दुमदुमीत. दुमदुमीत म्हणजे या नावाखेरीज तुम्हाला काहीच ऐकायला मिळणार नाही. दुमदुमीत म्हणजे गच्च भरलेल्या गागरीत परत पाणी भरता येत नाही. काही येत आहे भरलं तर ते निघून जात आहे का नाही? गच्च भरलेली गोष्ट. असं अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. देवाचं नाव घ्यायला पाहिजे म्हणून असं स्वतः देव सांगतात. आणि तुम्हाला खरंच पटत नसेल तर उद्यापासून देवाचं नाव घ्या. फोन आला की हॅलो म्हणण्यापेक्षा हॅलो तर म्हणा, रामकृष्णाने म्हणा. रामकृष्णाने जमलं काय? नाही. तुम्ही हॅलो का म्हणतो मला ते सांगा. बाबा फोन आला काय म्हणायचं उचलून? हॅलो. काय म्हणायचं? हॅलो. काय म्हणायचं? हॅलो. हा राम ते आम्ही म्हणणार हो मालक. आम्ही काय म्हणतो? हॅलो. हॅलो म्हणजे काय? कोणी बी एकाने मला जर आज उत्तर दिलं तर बक्षीस त्याला. हॅलो म्हणजे काय सांगा? खरोखर बक्षीस माझ्याकडून. मला बक्षीस तयार ठेवा. आहे काय? हॅलो म्हणजे काय? हा तिघांना द्यायला पाहिजे. तिघात एक चालते काय? तिघात एक बक्षीस चालते ना? रोज ऐकणारे माणसं आहेत म्हणून तुम्ही जरा द्या एखादं उत्तर. माहितीये कवा तरी कीर्तन आले की असं होते. मग ऐका, चांगलं आहे. इथं वाईट कोण सांगायला येत नाही. इथं ज्ञानोबा उभा राहते नाही तर माझ्यासाठी मुक्ताई उभा राहते. वाईट कोण सांगत नाही. आणि वाईट सांगितलं तर तुम्ही चांगलं न्यायचं. लक्षात ठेवा. हॅलो म्हणजे कोण? शिकणारी मंडळी. आता नवीन ज्यांच्याकडे जास्त आता हे मीडिया आहे त्यांनी लक्ष द्या. हॅलो म्हणजे कोण? की ज्या शास्त्रज्ञानं फोनचा शोध लावला पहिल्यांदा. काय नाव त्यांचं? हा ग्राइम बेल. शास्त्रज्ञाचं नाव काय? ग्राइम बेल. ग्राइम बेल. किती कल नाव आहे ते ठेवशीला बेल म्हणून. नको काय नाव तरी काय वेगळी वेगळी काय नाव माहिती का? एकाला अंश ठेवलं बरं काय? अंश. काय नाव ठेवलं? अंश. काय नाव ठेवलं? अंश. आपण अंश म्हणतो. मग जुन्या माणसाने वाचले अंशच म्हणतील. अंश. पण अंश म्हणजे काय? अंश म्हणजे एखाद्या गोष्टीचा अणु. अणु म्हणजे काय? ऍटम. मग ऍटम म्हणजे काय? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट म्हणजे काय?
म्हणजे ऐका, एखादा पदार्थ आहे की नाही दगड, त्या दगडातला बारीक कण म्हणजे अंश, काय म्हणायचा अंश. मग कशाचा कण म्हणजे अंश सांगा मला जरा. असं वेगवेगळं नाही नावं ठेवा, जरा विचार करून ठेवा, वेगळी वेगळी ठेवा, देवांची ठेवा, चांगली ठेवा, पण चांगली ठेवा. असो हॅलो नाव कोणाचं माहिती का? जो ग्राइम बेल आहे त्या ग्राइम बेल शास्त्रज्ञाच्या बायकोचं नाव हॅलो. मग फोनचा शोध लावला मावशी. मग फोनचा शोध कसा लावला? हिथं एक फोन आहे, हिथं एक फोन आहे. पहिल्यांदा बेल वाजली, जगात पहिल्यांदा फोनवर बेल वाजली. मग आता प्रॅक्टिकलला कोण घ्यायचं? बायकोच घेतली. मग तिने उचलला. कोणी उचलला? बोला बोला, कोणी उचलला? पोटात गोळा आलाय, बोला. बायकोने उचलला. मग आता इकडल्या ग्राइम बेलला माहिती नाही ना काय बोलायचं. मग त्याला एकच माहिती होतं, बायकोचं नाव काय? हॅलो हॅलो, आर यू देअर, हॅलो. मग ते त्यानं जे एकदा हॅलो म्हणलं ते अजून आमची बी हॅलोच म्हणतात. माहितीच नाही कुणाला काय म्हणायचं. तर पहिल्यांदा हॅलो म्हणा, नंतर तरी रामकृष्ण म्हणलं चालते का नाही? जय श्रीराम म्हणलं तर चालते का नाही? जय शिवराय म्हणलं तरी चालते का नाही? चालते का नाही? हा, राम राम नमस्कार म्हणलं तरी चालतं का नाही? तर चालतं. आणि आम्ही तर ते आमच्या लक्षात नाही, आम्ही आपलं चाललंय म्हणून त्यांच्या बरोबर आपलं सगळं झालंय. असू दे, रामकृष्ण रे म्हणा. म्हणून आज नामदेवाने सुद्धा सांगितलं हे रामकृष्ण म्हण. हरी जर म्हणला तर आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे, तर तुकोबराया सुद्धा दैववान ठरले. आणि तुम्ही आम्ही दैववान ठरायचं असेल, आता नुसतं दैवाचं नाही, दैवाच्या आणि दैवाचे ठरायचं असेल तर देवाचं नाव घेतलं पाहिजे. घेणार ना? मधलं भजन घेऊया, मधलं भजन. मांडी घालून बसा. बाहेर कोण बसला असेल त्यांनी पण व्यवस्थित. देवाने किती हात दिले? 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोकं, सगळं व्यवस्थित दिले. व्हायचं म्हणतात बघा, एक डोकं दिलंय का नाही? सगळं व्यवस्थित दिले देवानं. कधी कधी म्हणलं नाही पावती कर 5 रुपयाची. कधी 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 म्हणलं नाही मी सगळं तुला दिले. पण बिचाराची एक अपेक्षा असते, बाबा कीर्तना जर माझं बाळ हे बसलं तर एकदा देवाचं नाव घेऊन दे, टाळी वाजवू दे का नाही? टाळी वाजवा, शेजारीला ऐकू जाईल एवढी तरी वाजवा. मधलं भजन घेऊन नंतर घेतो. सर्वांनी भजन केलं. हे बाबा, कुणालाही फसवा, कुणालाही कीर्तनकारांना फसवा, आई वडिलांना फसवा, त्यांना कळणार नाही. पण ह्याला फसवलं की त्याला लगेच कळते. मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज ऐकणारा तो आहे. पटत नाही तुम्हाला?
तिच्या हृदयाचं ठोकं सुद्धा त्याला ऐकू जातात, असा तो आहे. मग मला सांगा, तिच्या पायातल्या घुंगराचा आवाज त्याला ऐकू जात असेल तर तुमची टाळी कळते का नाही, वाजवले का नाही? मांजरासारखं करायचं नाही, दूध पिताना डोळे झाकून प्यायचं. म्हणजे त्याला वाटते मी चोरून दूध पेले, मला कोण बघत नाही, त्याला असं वाटते. आपण तसं नाही करायचं, बरोबर आहे का नाही? तर अशा पद्धतीनं असं जे भाग्यवान आहेत तिने भजन केलं, विषयच नाही. आणि एक सांगू का तुम्हाला, एक तर वैष्णव व्हायला म्हणजे वारकरी व्हायला, माळकरी व्हायला अनंत पुण्य पाहिजे तर वारकरी होतो. त्याच्यावर जास्त पुण्य असेल तर वारकरी घरात जन्म होतो. म्हणजे एकटे वारकरी नाही, संबंध घर वारकरी. एकाने मी बोटवर करा माझं सगळं घर वारकरी आहे काय? कोण नाही. मावशी सगळं घर वारकरी आहे. तुम्ही कुठे गेलात मला? अहो सगळं घर तुम्ही घरात नाही नाही काय? सगळं घर वारकरी असं कोण आहे काय? नाही नाही, महाराज आहेत की तुम्ही असू, महाराज आहेत की. तर अनंत पुण्य म्हणजे पुण्याच्या राशीच्या राशी असेल तर सगळं घर वारकरी. आणि देवाचं नाव सुद्धा तोंडात यायला फार पुण्य असावं लागतं तर ते येतं. आज आपण इथं काय ना काय सायास इथं जमलेलं आहे, म्हणून मला असे म्हणतात जमलेलं आहे तर भजन घ्या. इथं आलो नसतो तर तासभर काय आपण भजन केलं नसतं. असो नामदेव सांगतात तुम्ही घ्या न घ्या, मी घेणार बाबा, कारण आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. तर आम्ही काय करणार आहे, पंढरीरायाचं दास होणार आहे, दास. आणि म्हणून दैवाचे तर वेगळाच अभंग आहे महाराज. काय म्हणतात की आम्ही दास आहे म्हणतात. काय म्हणतात? आम्ही दास आहे. आणि त्याच्या आधी म्हणतात आम्ही दैवाचे आहे. मला सांगा, गरीब मोठा का मालक मोठा? इकडे प्रपंचातलं बोला, गरीब मोठा का मालक मोठा? गडीच जाऊ दे, काय शब्द इकडे वेगळा, काय शब्द आहे काय? मालक मोठा का गरीब मोठा? एका शेतकऱ्याची 5 एकर शेती आहे, तो शेतकरी तिथे शेताच्या बांधावर उभारला आणि 5-6 बायका खुरपणी करतायत. कोण मोठा? मालक मोठा. कुठं? संसारात, आहे का नाही? आणि आमच्या परमार्थाचं वेगळंच आहे काय, उलट सगळं. इकडं असं आहे की इकडं मालक व्हायला यायचं नाही, इकडे सेवक व्हायला यायचं. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. इकडं काय व्हायचं? हा, आता उलट कसं आहे बघा. परमार्थात जसं वय वाढत जातं, परमार्थात माळ घातली असेल तर, देवाचं नाव घेत असेल तर, जसं वय वाढत जातो तसा रिस्पेक्ट वाढत जातो. सप्ताह आपल्याला करायचा. आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसालाच बोलवून घेतो ना सुरुवातीला, कसं करूया काका, तुम्हाला बोलून घेतलंय का नाही? मागच्या वर्षी कसं केलंय, ह्या वर्षी असं करूया. नवीन माणसं तुम्हाला बोलून, म्हणजे जसं तुमचं वय वाढतंय परमार्थात तसं तुम्हाला इथं काय आहे? रिस्पेक्ट आहे, आदर आहे का नाही? कुठं? परमार्थात. आणि प्रपंचात बघा, वय वाढेल तसं विचारायचं बंद करतात. म्हातार मग हे बाबाला कुठे विचारता, घरात कुठला कलर द्यायचाय, काय करायचं तेच मी काय माहितीये. तरुणपणी आपण असं होतं, असा दरार होता, असं केलं की लेडीज आपल्या लगेच कोण आलं म्हणून लगेच पदर घेऊन जिंकले. तिथं हॉल मधल्या सगळ्या किचन मध्ये आत पळत हे की नाही. पहिलं तो तरुण होता तेव्हा, मग त्याला असं वाटायचं माझ्याशिवाय नुसतं हालत नाही, मला माझ्याशिवाय पान हालत नाही. पान काय हालत नाही, कुठलं काय मला माहित नाही. पण एक अभिमान युगो होता, युगो. असाच युगो गावात पण चालवला. माळ घातली नाही, खाऊ नये की खाल्लं, बरोबर आहे काय? लक्ष आहे काय? बुधवार, गुरुवार, रविवार इकडे वार असते. त्यांनी आमच्याकडे वार बिर असलं काही नसते, 12 महिनेच खातात. बोलायलाच नको, वारकरी नव बाकीचे. खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. नको तिथं पार्ट्या केल्या देवाच्या समोर, देवाच्या ठिकाणी. जरा मंदिर बघून, गड किल्ला बघून तरी पार्टी करा की. का नाही तुम्हाला जावं राहणार तिकडे काय त्या स्मशानभूमीच्या साईडला नदी बिदी असते, तिथे केली तरी चालते. तिथे भित्त आहे ना, तिथं वशट करायचं नाही म्हणा, आहे का नाही? आता असं त्यानं सगळं केलं, असं वाटलं त्याला माझ्यासारखा बलशालीच कोण नाही, माझं सगळं ऐकतात. आता ह्याचं वय हळूहळू वाढदिवस आले, पण वय काय व्हायला लागलं, कमी हो. वाढदिवस मग 50वा आला, मग 50वा वाढदिवस आला, मग वय वाढलं का कमी झालं? वय वाढलं. आणि
वाकून चालायला लागला आणि ही वेळ प्रत्येकावरती येते. महिला मंडळ, सून नवीन आली म्हणून लई इगो करायचं नाही. इगो इगो तुमचा 10 तोळ्याचा, तिच्या घरात बी असतंय सगळं. तुमच्या इकडे आली म्हणजे काय इकडे लगेच हे झाली नाही. ती एक प्रथा, एक परंपरा म्हणून आई बाबा सोडून आली, उगाच नाही सोडून आली. ती लगेच आमचा इगो, तिच्याकडे कुठलं खायला काय, त्यांच्यात काय नाही, तुमच्यात नाही असं काय सांगतात की मला नवीन सुला बोला नाही. ते नवीन नवीन जरा असते, आपला मोठेपणा दाखवाय. खरं की होत आहे काहीच बोलत नाही. त्यांच्या सासूबाई ते कसं बोलायचं इथं. पण मी सांगतो तुम्हाला काय असते. मला काही काही जणांनी सांगितलेलं बरं आहे. नवीन नवीन असली की आमच्यात अशी नाही भाजी करत, अशी करायची आमच्यात हे नाही खरी, हे असं नाही करायचं, आमच्यात असं नसतंय, आमच्यात तसं असतंय. दुसऱ्याला सांगता पण समजा पोरगी गरीब घरातली जराशी असली की लगेच सांगायचं. तिचं माग एवढं काही नाही आहे. तुमच्यात नाही ना ही भाषा नाही, काय सांगता नाही म्हणून जाय तिकडे तीच कराय काय इगो इगो. मग हळू 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 वय ओसरत गेलं की किंमत कमी झाली की मग वाटती. सून मला विचारत, तिला मला विचारायचं आल्या आल्या तुला काय खाऊ वाटते का, पिऊ वाटते का, तुझी काय आवड आहे का, ते त्यावेळेला विचारायचं नाही. नव्वद कमी झाली म्हणजे मला कोण विचारत नाही. ते प्रपंच आहे. म्हातारं झालं हळूहळू हळू आपण. तोही एक माणूस होता, बलशाली होता, सगळं गाव ऐकायचं. पण जसा जसा म्हातारा व्हायला वाकून चालला होता, आता कोण रामराम फुकत नाही. त्याची किंमत काय झाली, कमी झाली. परमार्थात म्हणून परमार्थात या, वय वाढेल तशी किंमत आहे. तसं एक अजून गोष्ट आहे, एक मात्र अजून, जसं तिकडे तुम्ही मालक व्हायला बघताय तसं हिथं मालक व्हायला बघायचं नाही. माय घातली मग माझं सगळं ऐका सत्तेला असं नाही तरी म्हणा की मी म्हणतोस तसा सत्ता करायचा. नवीन पोरं काहीतरी चांगलं सांगायला आली, ह्यावेळेस जरा ग्रंथ वाटूया, ह्यावेळेस रक्तदान शिबिर. हे सत्यात कुठं रक्तदान शिबिर असते, काहीतरी काम चांगलं आहे का वाईट आहे? रक्तदान शिबिर चांगलं आहे का वाईट आहे? मग काय होते, नवीन जरा पिढीने काय सांगितलं तर चालते का नाही, चालते. पण नाही माझं सगळं ऐकायचं. पण असं नाही, इथं आल्यानंतर हे काही इथं दास व्हायचं, दास. इथं परमार्थात आल्यावर मालक व्हायला बघायचं नाही. नामदेवराव स्वतः जर म्हणत असतील आम्ही दैवाचे पण दास पंढरीरायाचे. एकच उदाहरण देतो तुम्हाला, सगळ्या अभंगाचा सारांश एकाच दृष्टांतात मिळेल तुम्हाला. एक आहे आमचे हनुमंतराय. आता हनुमंतरायांची शक्ती काय आहे बघा. मनोजवंतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वार्ताज्ञानवानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम अगोदर एवढी प्रेरणा केलेली आहे. पण मारुतीरायांना शेवटी एकच अपेक्षित आहे, शरणम प्रपद्ये. जेव्हा रामप्रभूंनी विचारलं आता युद्ध झालेलं आहे, सगळं जिंकून आलेलं आहे, तुला काहीतरी देतो मी. मग सीताबाईंनी काय दिलं, गळ्यातला नवरत्नांचा हार दिला. कुणाला दिला? बोला, 12 वाजले नाही, बोला. हनुमंतरायांना दिला. आता हनुमंतरायांना दिल्यावर तिने का आपल्यासारखं लगेच घरी घेऊन आले का? नाही. तो हार घेतला, एका झाडावरती जाऊन बसले आणि सगळे मणी दातानं फुडून टाकले. सगळे मणी दातानं फुडून टाकले. आता फोडल्यानंतर सीताबाई म्हणाल्या, काय ग बाई, माकड ते माकडच, काय ते मरकट ते मरकट. स्वभावाप्रमाणे त्याला या गोष्टीची काही किंमत कळाली नाही. रामप्रभू म्हणले, तुला कळलं नाही त्यांनी काय केलं? काय कळलं नाही म्हणले, एवढा नवरत्नांचा हार, एका मोत्याची किंमत, एका मनाची किंमत पृथ्वी एवढी आहे, आणि एवढा नवरत्नांचा हार दातानं फोडून टाकला. महिला मंडळ, 1 ग्रॅम सोन्याचा मणी असला तर दातानं फोडून काय आपण? खरं आहे का खोटा बघायला? नाही, महत्वाचं. आणि हे नवरत्नाचा हार फोडून टाकला. खाली बोलवलं, बाबा काय झालं? तर म्हणले, काय नाही सीताबाई, हा हार का फोडून टाकला? तर मारुतराव म्हणले, ह्यात माझा राम मला दिसला नाही. काय म्हणले, मला राम दिसला नाही, आणि म्हणून मी काय केलेला आहे, सगळा हार हा फोडून टाकलेला आहे, तोडून टाकलेला आहे, मला हा हार नको. मग रामप्रभूंनी विचारलं, मग काय द्यायचं तुला? काहीतरी असेल तुझी इच्छा. मग हनुमंतरायाने सांगितलं, रामप्रभू मला हार नको, मला हार नको, मला पैसा नको, मला राज्य नको, मला काहीही कुठलीही सांसारिक गोष्ट, प्रकारची गोष्ट नको. मला द्यायची असेल तर तुमच्या चरणाजवळ जागा द्या.
तुमच्या चरणाजवळ. तेव्हा रामप्रभूंनी सगळ्या जगाला ओरडून सांगितलं की बाबा इथून पुढं जर माझं मंदिर वाढवायचं असेल तर तिथे मारुतीराया पाहिजे, नाहीतर माझं मंदिर पूर्ण होणार. रामप्रभूंचं मंदिर हनुमंताशिवाय तुम्ही बघितले काय? बोलत राहा, नंतर जेवायचं आहे बोला. बघितले काय? तिथं हनुमंतराय असतात म्हणजे असतात. आता एवढे मारुतीराया व्हायला गेले दास. काय व्हायला गेले? दास. पण दास व्हायला गेले, पण अवस्था अशी झाली, देव पहावया गेलो तेथे देवाची होळी ठेलो. काय झालं की देवाच्या पायाजवळ जागा मागितली आणि आम्ही त्यांना देव समजून रामासमान दर्शन घेतो. म्हणजे एक दास झाले हे दैव तर आहेच, पण दास होऊन देव झाले. दैवाचं दैव आहे. काय आहे? दैवाचं दैव. मग एवढा आनंद जर देवाच्या नावात असेल, देवाचं जवळ एवढा आनंद असेल, तर नामदेवराय असं म्हणतात आम्ही आता थांबणार नाही. ताव दिंडी घेऊ आती विठ्ठल नाम गाऊ प्रीती, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे विठ्ठल. तर काय म्हणतात, आता एक काम करतो, आता थांबत नाही. एकट्याने नाव घेतलं आनंद आहे, पण सगळ्यांनी मिळून नाव घेतलं आनंद आहे का नाही? मगाशी बघितलं का नाही तुम्ही? म्हणून कसं असतं महिला मंडळ, आपण एकट्याने तर देवाचं नाव घ्यावंच, पण समजा जर घरात आपण सगळ्यांनी एकत्र बसून हरिपाठ केला तर घराचं मंदिर होतं. मंदिर काय होतं? लक्षात येते का तुमच्या? घराचं काय होतं? मंदिर होतं. मंदिर. पण सगळ्यांनी मिळून देवाचं नाव घेतलं तर बरं का. आता नामदेवराय म्हणतात थांबत नाही. ताव दिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती. हनुमंतरायांनी पण तेच केलं. आम्हाला जर देवाजवळ जागा दिली असती तर आम्ही काय झालं असतो? देवाची पिये झालं असतो. पिये. मी म्हणत तिथं देवाला उभा राहायचं, देवा या गावात नको तुझं मंदिर. लगेच आपण तिथं मालक व्हायला बघितलं असतो. पण हनुमंतरायांनी ते नाही केलं. देवाला अजून एक सांगितलं, देवा आपण एक काम करा, चिरंजीव पद द्या. रामराय म्हणले कशाला पाहिजे चिरंजीव पद? मी तर अवतार संपवणार आहे, तुम्ही काय करणार आहे? तर मारुतीरायाने सांगितलं मी चिरंजीव पद यासाठी मागत आहे, जोपर्यंत हाय तोपर्यंत रामच मिळेल. जो जिथं जिथं तुमचं नाव आहे तिथं तिथं मी जाईन, तिथं तिथं प्रकट होईल. म्हणून अजून सुद्धा जाग होऊन ऐका, म्हातारी माणसं जाग व्हा, तरुणी माणसं जाग व्हा. अजून सुद्धा जिथं जिथं रामाचं जो काही तिथं तिथं हनुमंतराय आहेत. जिथं जिथं देवाचं नाव आहे. गीता सांगताना जागा कुठं मिळेना म्हणून हनुमंतराय कुठे उभा राहिले? ध्वजस्तंभावरी मूर्ती म्हणते सारथी शांग अर्जुनेसी. ध्वज स्तंभावर. आता ध्वज स्तंभावर केवढी जागा असेल, पण असू दे म्हणले. आता कीर्तन जरा जागा बसाय दिली नाही तर म्हणजे इथंच नाही पुढच्या वर्षी. टाळ नाही दिला तर मला 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 टाळ नाही दिला. एवढी मी पांढरी साडी नेसून आलो होतो, मला इथंच नाही फरक पुढच्या वर्षी. काय काय वेळा असं होतं माईकवर माझं नाव घ्यायलंय, मी एवढा येऊन माझं नाव. आमच्याकडे जरा जास्तच आहे इकडं. तुम्ही फार फार नम्र माणसं आहे. मी माझं नशीब थोर समजतो. पहिली पोस्टिंग कोकणात मिळाल्या मला. खोर 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 नशीब माझं. जसं खरोखर म्हणतात की नाही बाहेर कोकणची माणसं साधी भोळी एक गाणं आहे बघा, आहे का नाही? कसं गाणं आहे होते ते आम्ही ऐकायचो इथून मग. आता मी त्याचा अनुभव घेतला बरं का. आमच्याला असं नाही, येईल त्याला रिस्पेक्ट द्यायचा, ती देवाचं नाव घ्यायचं, रडू दे. कीर्तनकाराने अर्धा तास पहिल्यांदा यांच्या चरणावरती त्या बाबांच्या चरणावरती कार्यक्रमाला बोलवणारे, मला जेवायला घालणारे, मला पाणी आणून देणारे, इथं गुळ ठेवणारे, मला माईक सिस्टीम जोडून देणार, पाच सगळ्यांचं नाव घ्यायचं. मुलात नियम आहे इथं संतांच्या शिवाय देवाशिवाय कुणाचं नाव घ्यायचं नाही. बोलणाऱ्याला पाप येते. पोरा थांब की बाबा जरा थांब. तर ती त्याला पाप लागते बरं का. असो आता एवढा सगळा आनंद आहे तर नामदेवराय म्हणजे आता मी थांबत नाही बाबा. हनुमंतरायांनी जसं केलेलं आहे. म्हणून जिथं जिथं नाव आहे तरुण मंडळी सुद्धा
तरुण मंडळी सुद्धा किंवा पैलवान जे असतात सकाळी सकाळी बैठका करतात. काय म्हणतात प्रत्येक बैठकीला? काय म्हणतात? जय श्रीराम म्हणत नाही? तुमच्याकडे नाही? कोल्हापूरला येऊन बघा. कोल्हापूरला येऊन गेलं की ते काय असते? दंड. दंड दंड माहिती का पैलवानांचा? तो असा खाली ठेवलेला असतो, वजन आहे त्याचं, वर उचलत जय श्रीराम, एक बैठक मार जय श्रीराम. आता माईक लागला बघा. जय श्रीराम आहे का नाही? का श्रीरामाचंच नाव का घेतलं मला सांगा तुम्ही सगळ्यांनी. मी कोल्हापूरचे म्हणून याचं उत्तर देतो. श्रीरामाचंच नाव घेतलं कारण पैलवानाला अपेक्षित आहे मारुतीचं बळ येऊ दे. काय येऊ दे? मला बळ कुणाचं येऊ दे? मारुतीचं बळ येऊ दे मला. म्हणून जय श्रीराम. आता जय हनुमंतराय म्हणलं तरी चालते, पण हनुमंतरायला आवडत नाही. माझं नको, माझं नाव घेऊ नका. कुणाचं घ्या? मालकाचं. महिला मंडळ आपलं कौतुक एखादी लेडीज करत असेल त्याच्यापेक्षा मालकाचं कौतुक केलं तर लय भारी वाटते. होय काय? नाही? खरं आहे काय खोटं आहे? आपल्या समोर जर आपल्या मालकाचं कौतुक कोणतरी करत असेल तर असं आपोआप म्हणजे इतका आनंद आतून उठाय, एवढा आनंद काही बोलायला नको आहे का नाही? तसं इथं मालकरांचं आहे. आणि म्हणून संत महात्मे सांगतात एक आहे, परमार्थात यायचं असेल पाऊल टाकताना विचार करा. इथं दास व्हावं लागेल. मालक होऊन इथं टाकायचं नाही. इथं मालक आहे, इथं एक मालक आहे. मग हनुमंताने जसं केलं की हनुमंताने रामरायांना सांगितलं मला तुझ्या पायाजवळ जागा दे, तसं नामदेवराय सुद्धा सांगतात की काय करू आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. तर दास पंढरीरायाचे म्हणून आम्ही दैवाचे. कुणाचे बी दास आम्ही होणार नाही. जो जगाला चालवणार आहे त्याचा आम्ही दास होणार आहे. आता नामदेवराय सांगतात की 7:30 वाजल्यापासून 9-10 पर्यंत दिंडी इथपर्यंत आणले का नाही? दिंडी ही दिंडीच आहे नामाची, आहे का नाही? ज्याला पाऊल टाकल्यापासून राम नाम घेतलं तो देवापर्यंत पोहोचला. देवळात यायचा नियम सांगतो. देवळात यायचा, लोकाला शिव्या देत, ह्याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, हिच्या गळ्यातलं सोनं बघ, तिची साडी बघ, हिची गाडी बघ, तिची सायकल बघ, ह्याला नावं ठेव, कुठं तंबाखू मळ, कुठं चुना माग, असं करत देवाकडे यायचं नसतंय. असं नाही देवाकडे यायचं. घरातनं बाहेर पडल्यावर देवा मी तुझ्याकडे येत आहे, माझ्याकडून वाईट घडू नये, माझ्याकडून कधीही वाईट घडू नये, मी तुझ्याकडे येत आहे. देवाचं नाव घेत इथे यायचं. आणि एवढं केलं तरी रोज दिंडी होईल. रोज काय होईल? दिंडी होईल. पण नामदेवराय म्हणतात आता एक काम करतो, नामा म्हणे दाखवली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. देवा तुला हेच वाहतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे काय? समाधान आहे. मी शेवटचं प्रमाण सांगतो. कारण तुकोबाराने सुद्धा सांगितलं. आता विचार करा, तुम्ही मनात समाधान आहे का नाही हा विचार करायचा. एक श्रीमंत माणूस असतो. एकच शेवटचं उदाहरण देतो तुम्हाला. एक श्रीमंत माणूस आणि एक वारकरी. नुसता वारकरी नाही, हाडाचा वारकर. हाडाचा म्हणजे कसला वारकरी? हाडाचा वारकरी म्हणजे ज्याला आईच्या गर्भात आई पण वारकरी त्याची. हाडाचा वारकरी जो सेवा करतो परमेश्वराची, असा एक वारकरी, असा एक श्रीमंत माणूस. एक श्रीमंत माणूस, एक वारकरी. कुणाच्या चेहऱ्यावर समाधान दिसते हो तुम्हाला? कुणाच्या? वारकऱ्याच्या. तिकडं पैसा लय आहे खरं. महाराज चहा ठेवू नका, मला मिळेल का? शुगर आहे. महाराज मी जास्त वेळ नाही बसू शकत इथं, का? ती पाय दुखतात माझं. महाराज मी 2 तास काय नाही घेऊ शकत, का? म्हातारा झाले, गुडघ्याच्या वाट्या दुखतात. बाबा वय किती? 81. किती वय आहे? तरुण मंडळी लक्ष आहे काय? व्हेजिटेरियन माणसं त्यासनी प्रोटीन्स मिळत नाही. असल्यावर बडबड बसायचं नाही इंस्टावरच बघून. 81 वय असं लय वाढले, आता मला चाला येईना, एवढं पोट आलं पुढचं काय दिसना, असं काय दिसतंय का तुम्हाला? टकाटक 2 माणसं, एक श्रीमंत एक वारकरी. समाधान कोणाच्या चेहऱ्यावर आहे? वारकऱ्याच्या. लय येते. आता श्रीमंताकडे दरवर्षीचा इन्कम 50 लाख. किती? आणि ह्या वर्षी 49 आले. किती तोटा झाला? फक्त 1 लाखाचा. किती? तरी वर्षभर झोपत नाही. कुठे गेले 1 लाख? कुठे गेले 1 लाख? लाखभर कुठे गेले? झोप लागत नाही. 2 आजार होतो त्याचं 4 वाजत.
आणि एक वारकरी आहे. त्याला एक माहित आहे, देवाला पाऊस पडला तरी पीक येत नाही, मग माझ्या घरात लक्ष्मी येईल, देवाच्या मनात आलं तर येईल, नाहीतर पुढच्या वर्षीचं मागच्या वर्षीचं शिल्लक आहे ते खाऊ. त्याच्या चेहऱ्यावर काय आहे? समाधान. काय आहे? आनंद. का नाही? मला सांगा, पैशात मग आनंद असता तर प्रत्येक श्रीमंत माणूस समाधानी असता का नाही? तो डॉक्टरांच्या सारख्या फेऱ्या जिल्हे तिथे केले नसते त्यांना, त्यांच्या वाऱ्या तिकडे होत्या. डॉक्टर घर, घर झालं की डॉक्टर, डॉक्टर झालं की मेडिकल, मेडिकल झालं की घर. आणि मला वारकरी वाऱ्या करतो. काय वय? 81, 80, 90, 70. हितनं चालत पंढरपूरला जाणार, काय नाही होणार. आणि झालं तर वाईट वाटून घेऊ नका. पुण्याची जागा, पुण्याची वाट आहे, तिथं काय झालं तरी वाईट वाटून घेऊ नका. अशी आमच्यात माणसं आहेत. आम्ही नाही मागाल्यात, आम्ही वारकरी होत नाही. म्हणजे का? आमचा पंजा तिकडे पंढरपूरला गेला की तिथंच त्याला मृत्यू आला म्हणून आम्ही कोण माया घालत नाही. काय माणसं तुम्ही. किती वय होतं? 102 होतं. मग 102 वेळेला वारायला पाहिजे का आम्ही राहायला पाहिजे? नाही भावा, माझं असं म्हणणं नाही, पण असं झालं का ते तिकडे गेले म्हणून वारले? बाबाची इच्छा असेल, मी कुठं पुण्य नगरीत आहे आणि तिथं मला काय येऊ दे. आणि म्हणून आता म्हणून काय करतात की नामदेवराय सांगतात, समाधान बघा. कुणाच्या चेहऱ्यावर समाधान आहे? सदा नाम घोष करू ते सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू. गडबड नाही ना? 2 मिनिटं. तेरे सदा चित्ता समाधान. करत नव तळमळ नव. तेरे सदा चित्ता समाधान. आणि ज्यांच्या घरात बासुंदी नाही, पुरी नाही, कधीतरी भाकरी होत्या, कधीतरी भाजीवर तेलाची धार आहे, ते तुकोबर आहे सांगतात. सर्व सुख झाले, सर्व अलंकार आनंद वीस तोळे गळ्यात सोने तर म्हातारीचा जीव शांत नाही. माझं सोनं मी गेल्यावर कोणाला द्यायचं? ह्यो प्रश्न पडलाय. तू बाई दान कर, तुझं पोरगीला दे. काय सुना म्हणते, तुझं पोरगीला दे, कर शांततेत मरायचे तर नको. या उलट माझा वारकरी आहे, देवाचं नाव घेतो, राहू दे, माझ्या घरात काय नाही. माझी झोपडी आहे, चंद्रमुळे झोपडी, त्यातनं चंद्र दिसतोय, खिडकी नाही, एवढी माझ्या घराला हे की वारे इकडे येतील तिकडे जाते. खुश आहे मी. का? समाधान आहे. आणि हे समाधान जीवनाचा वाळवंट करायचा नसेल, शेवटचं वाक्य मावशी घरात जाऊन बोलायचंच आहे. लक्ष द्या इकडे. वाळवंट माहिती का? वाळवंट जीवनाचा वाळवंट करायचा नसेल तर देवाचं नाव घ्या. म्हातारपण वाटल, या दिवशी महाराजांनी सांगितलं देवाचं नाव घ्या, समाधान वाटल. घ्यायला पाहिजे होतं. वेळ गेला, ट्रेन गेली की गेली, त्याला परत जायचं, उपयोग नाही. म्हणून जीवनाचा वाळवंट व्हायचा नसेल, आयुष्याचं वृंदावन करायचं असेल तर देवाचं नाव घ्या. ज्ञानेश्वर
घ्यावे.
सगळ्यांनी भजन करायचं. आता टाळी चुकवायची नाही. आतापर्यंत काय चुकलं असेल याला माफी हवी असेल तर आत्ताचं भजन करायचं. तुकाराम 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 दादांच्यासाठी टाळ्या होतोय. लगेच उठून वाजवतो म्हणलं तर हे येणार नाही. हे तरी लगेच उठून संबंधच नाही. याला तरी लगेच कष्ट आहे म्हणायचं. याला कष्ट. अशा ह्या ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत आपल्या, ज्या आपल्या जुन्या माणसांनी राखून ठेवलेल्या आहेत. इकडे आपली तरुण पिढी वळलेली चांगली बरं का. महिला मंडळ हे तुमच्याकडे गाणं असो किंबहुना कोणाचे गेले धर्मकीर्तन सिद्धीसने येथ माझे जेवढे पाय कपड सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटची करविली तैसी केली कटकट वापरे कांड देवरानी आपल्या बळे नाही बोलत सखा कृपामंद वाचत साळुंखे मंजूळ बोलत असे वाणी शकविता धनी वेगळाची झाली सेवा. या गावचे बाहेरगावचे सर्व टाळकरी माळकरी दोन्ही मृदंगाचार्य विनेकरी बाबा या कार्यक्रमासाठी राबणारे सर्व हात त्याच पद्धतीनं अत्यंत आदरणीय जे आले आम्हाला या भागामध्ये उत्तम साथ आणि दिलासा आणि आधार जर कोणी दिला असेल तर आमच्या इथं पिठले महाराज आहे झाले सेवा यांच्या चरणावरती. कारण शक्यतो जात जात समोर उभी राहत नाही. म्हणजे एक गायक एका गायकाच्या समोर जात बरोबर आहे ना. बरोबर आहे. आपल्या जातीचे मज भेटो बरोबर आहे कीर्तनकार. पण एका कीर्तनकारांना साथ करतात आणि हे फक्त परमार्थात आहे. बाहेर मिळणार दोन गावचे सरपंच एकत्र आले माझं गाव चांगलं ते म्हणून माझंच गाव चांगलं. इथं तसं नाही. महाराज तुम्ही म्हणा बरोबर आहे, मी यांना म्हणा तुम्ही म्हणा तुमचं बी काय आहे बरोबर आहे. अत्यंत आदरणीय असणारे पिठले महाराज झाले सेवा यांच्या चरणावरती, गुरुवर्य लाड महाराज यांच्या चरणावरती आणि देवाच्या चरणावरती हे आज स्वयंभू प्रकट झाले म्हणून आजचा दिवस तुम्हाला आम्हाला बघायला मिळाला. नाहीतर रोजचं येरे माझ्या तीच भांडी तेच जेवण तीच चूल आहे का नाही, तेच ताट आणि त्याच शिव्या वय म्हणतात नाही. आज जरा वेगळं ऐकलं, वेगळं काहीतरी झालं, पुण्याचं काम काहीतरी झालं म्हणून देवाच्या चरणी झाले सेवा सेवेला पूर्ण